श्री गुरु सद्गुरु संचारेश्वर महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मुक्तेश्वर महाराज की जय। नमस्कार। पाठ अजून सरलेली नाही आहे. या काकांनी काल बरेच अनुभव सांगितले त्यांचे. आता राहतात तसे आता सध्या नाशिकला, पण महाराजांनी काल त्यांचा भेट ठरला नव्हते ते याचा, पण फिरून ते सगळे आले. 8-9 जण होते. आता बरोबर आरतीची वेळ आले आणि नैवेद्य दाखवायची वेळ आली, तर मी सोडणार त्यांना बसवलं. तेवढ्यात फोन, आता त्यांची मुलाखत घेत असताना फोन येत होते. पण तो फोन बंद केला. दुसरा फोन तिकडे तो पण बंद करून ठेवतो, पण तो चुकून चालू. आता त्याच्यावरून तुम्ही गदारोळ करणार आहात का? काहीतरी घ्यायचं आणि समोरच्याला गप करायचं. असं जर बाहेरच्या जगात चालतं, त्याला म्हणतात मनमुखी. इधर गुरुमुखी होणं म्हणता. आणि मला ती व्हायब्रेशन आवडतात, ती माणसं आवडतात. तुम्ही असाल खूप लाख हुशार. माझ्याशी बोलताना ना, ते फकीर लंड असतो ना, फकीर लंड आणि लंड फकीर फरक आहे त्याच्यामध्ये. तर तो मी कुठल्या स्वभावाचा आहे, त्या स्वभाव जाऊन माझ्याशी कनेक्शन जुळवायचं. नाही तर मग खट्ट्याखट्टी, मग कोण पण असून ते. मी पोलीस लाईनीतलं पोरगा, लहानपणी गप असायचो, पण ते पोलिसांचं ना एक वेगळं DNA असतं पोलिसांच्या पोरांचं. आणि त्याला बाप माझा पोलीस, माझं कोण वाकडं करणार? आता माझा पोलीस कोण माहिती आहे का? हा माझा बाप पोलीस. काळ काय माझं वाकडं करणार? काळाला कोलतो आम्ही, गेला याच्यात. आता मला काय करायचं आहे? कशासाठी मी येऊन उशीर करतो? माझा देश पक्का झाला पाहिजे. माझं जसं तुमचं प्रेम असेल देशावर, माझं माझ्या देशावर प्रेम आहे. विषय संपला. पण इथं आश्रमात काय होतं, एखादी गायिका ना आली तर पुरुषाला सांगणार, ओ काका काका, एकदम मस्तपैकी पद्धतशीर जरा बाईच्या आवाजात गाणं म्हणा. बायकांना सांगणार तुम्ही पुरुषांच्या आवाजात म्हणा. आणि मग त्याचा पाण उतारा करायचा, काहीतरी करायचं, काहीतरी कारण काढून. मी किती शहाणा, असं नाही तसं कार्य होणार. मी मोठेपणा करत नाही, पण 5 पैसे न घेता इथं सोपं काम नाही. निस्वार्थी, म्हणजे 5 पैसे दूर, आणखीन बाकीचं पण समर्पित होऊन. तिथे आता ती आंबर्डेकर ताई, सुलभा आंबर्डेकर ताई, अजून समोर भेटलो नाही. काल परवा त्यांनी मोबाईल कॉल केला. तिची कोण मैत्रीण केतकी, तिचं मी ठेवलं इथं. तिला झालाय 4th स्टेजचा कॅन्सर. अशा सगळ्या गोष्टी आहेत. इथं बघा, हे तुम्हाला दाखवतोय. हे लटकतंय ना, हे इथं आमचे गणेश गुरुजींनी सगळं पताका लावल्या. आश्रमातल्या लोकांना माहिती कधी काय नाही झालेलं. एक आंबेडकर ताईंचं मी कौल लावला, तर तिकडं पण एक तुटलंय पलीकडे, म्हणजे असं मोठा तो दोरा तुटला तिथं. असं मी तुम्हाला संकेत नाही मिळणार काय कशाने काय होतं. इथं असं सगळं झालेलं आहे. असं इशारा ना समजण्यापूर्वी इशारा काफी रहता. 2 लाखाची नोकरी होती, वेरच घेतला. कशासाठी घेतला मला माहिती नाही. माझं 8 वर्ष बाकी होती, तर अजून 3 वर्ष बाकी आहेत. पैसा गरजेचा असतो. पैशाचा आधार घेऊन माणूस जगतो. आणि येतो मग देव 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 देव. ओ इथं असं माऊली, पाखंड म्हणतात त्याला, पाखंड. सगळ्यांमध्ये परमेश्वर बघता आला पाहिजे. तो परब असा, तो ठाकूर तसा, ह्यो असा. अरे तू कसं ते बघणार राजा? मला ना हा परब नीच, एवढा नीच मूर्ती फोडल्या, मूर्ती हलवल्या.
अरे हा पूर्ण आश्रम आहे ना रिनोव्हेट करायला लागणार आहे. एवढीशी 200 जागा काय जमणार नाही. तर अंग मोठं होत चाललंय. मला माझे भक्तगण आहेत ना रस्त्यावर उत्सवला बसतात. म्हणजे माझा बाप काय लायकीचा तर तुमची लायकी नाही त्याची उंची मोजायची. मला कसं तरी वाटतं भेंडी इथं 7-8 बिल्डिंग आहेत ना तिचं एक मोठा टावर होऊन एक फ्लोर घागरेदादांनी आम्हाला दिलं आहे. म्हणून घागरेदांचं ऋण आहे ते ऋण का आम्ही चुकू शकणार ना. त्या घागरेदाने एक आम्हाला आणि 2 आणखीन एक्स्ट्रा घेऊ बिल्डरकडनं. लाईन लावीन माऊली लावून देईल सगळं करत नाही ती दिल्लीपर्यंत विचार चालला. पण आता ते पण टाटा बाबा राम राम बास झालं. ते आयलं सगळीकडे नाटकी माणसं. तर ती जी काय इथं टावर झाला ना मस्त काम होईल. मग तेव्हा तुम्ही काय मूर्त्यानं का असं उठा चला तिकडे करणार का. उगाच काय तरी घेऊन ना गोंधळ. तो परत एवढा नीच म्हणेन नीच. एक बोट त्या परबाकडे 4 बोटं आपल्याकडे कोणाला नीच म्हणतात. असं हवाई असतं हवाई जहाज त्याला सांगायचं एकदम बैलगाडीच्या स्पीडने चाल. हे जमणार आहे का हवाई जहाजला. स्लो गाडी चालत असली त्याला सांगायचं हवाईच्या स्पीडने चाल. उलटं सुलटं काय पण. आणि मग असे येडे ना स्वतःला शाण्या समजतात. त्याच हवाई जहाजला येड्यात काढतात ना. बैलगाडीला पण येड्यात काढायला हुशार. असे येडे इकडे खूप पीक आले येड्यांचं इथं. मग आता का त्यांच्याशी पंगा घेऊ काय करू का पतली सकट मार नाही का. मावलीला माहिती बाकीच्या गोष्टी. इथं मी बघतो 4 दगड गोटे आहेत त्यांना एकत्र करून बाबा चला एक खांब तयार करू. असे 10-20 खांब केले तसं एक छत टाकू. एक छत टाकलं की एक इमारत बनवू. एक इमारत झाली तर एक आश्रम बनवू. असं टप्प्याटप्प्याने तो देश पक्का होतो. काडीने माडी होते. ती जर अक्कल नसेल तर साला मूर्खातनं आपण मूर्ख बनलं तर शहाणा असतो. शहाणात मूर्ख राहू नये आणि मूर्खात शहाणा राहू नये. बाकीचं समजणारा इशारा काफी आहे. माझ्या नादाला जास्ती लागू नका. तुम्ही तुमच्या घरी बरे आहेत. लंड फकीर होतात ना तेच बरं चालेल. माझी साथ कोणाला नको कोणाची साथ मला नको. श्री गुरुदेव दत्त. नको ते एका फोनवरून तुम्ही तमाशा करणार. नाला गावले ते साले ते भोसड्या गेलं तुम्ही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मुक्तेश्वर महाराज की जे. मला माझं काम करता येतं. तर माऊलीला गरज असेल इच्छा असेल तर करेल. नाही तर मी किती पण काय घासली खाजवली त्याच्याने काय होणार आहे. देश पोकळ आहे बळकट झाला पाहिजे. पण हे स्थान आहे ना साधं सुद्धा स्थान नाही. हे चार्जिंग स्टेशन आहे. त्याला कसं काय करायचं प्लॅनिंग आहे. पण साथ आहे तो बात आहे. इधर आपण लंड फकीर नाही फकीर लंड आहे और फकीर लंड बनाया गई माझी भाषा आहे. गेला उडत तुम्ही सगळं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता पूजा करायची आठवायचीत काम आम्हाला. सध्या बोलतो टाटा बाय बाय राम राम. ओम नमो भगवते संचारेश्वर. जमलं तर या आश्रमात तुम्हाला तुमचं पक्क पण करून मिळेल. ओम नमो भगवते संचारेश्वर.